शिवसेनेचे आमदार सचिन अहिर आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आता जो दावा मुंबई पोलिसांनी केलेला आहे कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, की दिशा सालियन यांची आत्महत्याच होती। बरेच यावरून गदारोळ माजला होता, आदित्य ठाकरेंवर थेट निशाणा साधला होता। राम कदम आता म्हणतात की ठाकरे कुटुंबियांनी दिशा सालियन कुटुंबियाची माफी मागितली पाहिजे, तिला न्याय मिळाला नाही। मूर्खपणा आहे, खोदा पहाड निकला चुआ। आता एवढी नैतिक जर असेल तर त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, माफी मागितली पाहिजे जाहीर। वैयक्तिक स्तरावरती आरोप करण्याची हिंमत या लोकांची होते आणि आता तेही देखील स्पष्ट त्यांच्या सरकारने केलेलं हे त्यांना चपराक आहे। राम कदम यांना बोलायला जरा तरी देखील लाज लज्जा असली पाहिजे की आपण बघता की एका व्यक्तीच्याबद्दल वैयक्तिक स्तरावर जाऊन आरोप करणे आणि त्यांच्या एकंदरीत इमेजला बाधा आणण्याचं काम इकडे नाही तर राष्ट्रीय स्तर 3 प्रेस घेतल्या। एवढंच नाही तर त्या दिशा पत्नींच्या पालकांना परत पिटिशन फाईल करण्यासाठी दिशा सालियनच्या ह्याला पिटिशन फाईल करण्यास भाग पाडण्यात आला आणि तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे त्यांना घेरून ती पिटिशन फाईल गेलेली आहे। आणि मला असं वाटते दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट झालेलं आहे। नारायण राणे यांनी ज्या पद्धतीने आरोप केले होते, हे सगळे आरोप कशा पद्धतीने तुम्ही बिनबुडीचे आरोप होते, काही आधार नव्हता, निराधार होता आणि ह्याच्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की निवळ फक्त आरोप करून बदनामी करण्याचाच काम किंवा एजेंडा या लोकांचा होता आहे आणि अशाच प्रकारे ते काम करतायत। परत एकदा मी म्हणतोय की आता ते मंत्री झालेले आहेत, त्यांचे सुपुत्र, त्यांनी जाहीर रीतीने माफी मागितली पाहिजे, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या विषयावरती आम्ही या सर्व विषय विधानसभा आणि परिषदमध्ये मांडल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच, पण ते दिलगिरी व्यक्त करतील, माफी मागतील असं तुम्हाला वाटतं? आणि जर नाही मागितली तर शिवसेनेची अधिकृत भूमिका काय? ते मागणार नाही त्यांच्या स्वभावाप्रमाणे, पण नैतिक आधार हे जे महाराष्ट्राचं राज्य बघतोय आणि एका मंत्र्यांच्याकडनं जर असे आरोप होत असतील आणि ज्यावेळी त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जे गृह खातं आहे त्यांनी ज्यावेळी कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट केलं आणि सुस्पष्ट म्हटलेलं आहे की आम्हाला चौकशी करण्याची गरज यासाठी लागली नाही का चौकशीच्या अंतर्गत किंवा जे काही डायरेक्ट इनडायरेक्टली आम्हाला जे प्रूफ मिळाले त्यात कुठचाही प्रकारचा संशय किंवा आरोप किंवा सिद्ध करण्याची मनस्थिती मानसिकता त्या रिपोर्टमध्ये माननीय आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध नाही। नक्कीच, पण आता पुढे नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण आम्ही शोधतोय कुठे ते, आज जवळ दिवसभरापासून दिसत नाही आहे ते। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, नारायण राणे असं पण म्हणतायत की काही फायदा होणार नाही। बघा, कालपर्यंत त्यांच्या घरापर्यंत जाऊन डिनर डिप्लोमसी करणारे सांगतायत की मनसेचा काही जनाधार नाही, काही आधार नाही। मग त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं ते का जातात, का सल्ला घेतात किंवा काय नाही। एक गोष्ट नक्की आहे, काय होईल नाही होईल हे ह्याच्यामध्ये मी जात नाही, परंतु एक गोष्ट याच्यातून नक्कीच साध्य झालेली आहे की महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रात द्वेष जर निर्माण कोणी जर करत असेल तर त्यासाठी ही दोन्ही कुटुंबातली लोक एकत्रित यायला तयार आहेत, एकत्रित येत आहेत। मला वाटते ही खऱ्या अर्थाने नांदी ठरणार आहे। सुधीर मुनगंटीवार विरोधक आहेत की सत्ताधारी आहेत सध्या कळत नाही, बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांनाच ते धारेवर धरतायत, बऱ्याच चर्चा आहेत। सुधीर मुनगंटीवार हे एक प्रामाणिक काम करणारे माननीय आमदार आहेत, ते मंत्री राहिलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो त्यावेळी देखील त्यांना बघितलेलं आहे। योग्यला योग्य, अयोग्यला अयोग्य, मग सरकार कोणाचाही असो असा त्यांचा बोलण्याचा रोष असतो, तर मला असं वाटतं त्याला वेगळ्या अर्थाने बघण्याची गरज नाही, पण नक्की ते घरचा आहेर चांगला देत आहेत। शिवसेने आपल्या पक्षचिन्हासाठी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गेलेली आहे आणि मागणी केली आहे की पक्षचिन्ह मिळावं। आणि सर्वोच्च न्यायालयाकडे हा दावा केल्यानंतर 16 तारखेला त्याचा अंतिम निर्णय येण्याची किंवा चर्चा होण्याची शक्यता आहे। परंतु एक गोष्ट नक्की आहे की आम्ही ही मागणी यासाठी केली आहे की आगामी काळामध्ये नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आहेत, त्याच्या अगोदर हे निर्णय झालं तर हे लोकांना सोयीस्कर होईल आणि आम्हालाही लोकांच्या समोर जाता येईल। उद्या निर्णय आमच्याच बाजूनी होईल अशी अपेक्षा आमच्या कोर्टातून युक्तिवाद केल्यानंतर आहे। त्याच्यातला निर्णय लवकर झाला तर तसं लोकांसमोर जायला आम्हाला बरं राहील। अर्बन नक्षलवादबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय? नेमकं म्हणजे काय चाललंय, काय संबंध? मला तर असं म्हणायचं आहे की बा राज्याच्या गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालला आहे का? जनसुरक्षाचा बिल हे आता येऊ केलेलं आहे आणि त्याची सुरुवात असं वातावरण निर्मिती करण्यासाठी करताय। आणि बघा, शिंदे गटाचे एका विधान परिषदेचे सदस्य ज्यांचा काही काडीमात्रीचा संबंध नाही आहे आळंदीच्या किंबहुना वारकरींच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे धारकरी त्यांना चालत आहेत, कोलता गँगच्याबद्दल बोलत नाही, या ज्या गैरसोय होत आहेत, रस्ते व्यवस्थित नाही, मग तिकडच्या नगरपालिका, नगरपालिका आणि PWDच्या माध्यमातून ज्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे त्याच्याबद्दल बोलत नाही।
मात्र नक्षलवादाच्या नावाखाली वारकऱ्यांना बदनाम करण्याचं काम आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना बदनाम करण्याचा केवळवाणी प्रयत्न त्यांचा आहे. आणि तुम्ही बघा, त्याला उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देत नाही आहे, दुसरे उपमुख्यमंत्री लगेच तातडीने सांगत आहेत की हम कोशिश करेंगे, हम उसकी जांच करेंगे और ऐसा कुछ हुआ तो. अरे पोलीस खात्याच्या अध्यक्षतेखाली ही वारी निघालेली आहे आणि एवढ्या उत्साहामध्ये निघालेली आहे, त्याला गाळबोट लावण्याचं काम दुर्दैवाने केलं गेलेलं आहे. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवच्या गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.